नमस्कार. मी धनंजय भाऊच्या गुलाबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. आपण त्यांना आता मार्गदर्शन करू आणि त्यांचं गुलाबाच्या फुलाबद्दल प्लॉटबद्दल काय माहिती आहे ते आपण घेऊया. माझे नाव धनंजय निवृत्ती खोडे, पिंपळगाव बसवंत, तालुका निफाड, जिल्हा नाशिक. मी ग्रीन प्लॅनेट कंपनीचे प्रोम, पोटॅश आणि भूमी पॉवर हे गुलाब छाटणीनंतर दाणेदार डोस म्हणून सोडला आणि त्यानंतर ग्रीन प्लॅनेटचाच मायकोरायझा आणि मुल्टीग्रो मुल्टीग्रो आणि कार्बन. कार्बन हे या प्लॉटला सोडलेले आहे आणि स्प्रेडॉल 90 पण वापरतो आणि नंतर कोणते आहे? हे स्प्रेडॉल 90. त्याच्यात तुम्हाला काय जाणवलं? यामध्ये फुलाची पत्ती तुम्ही बघू, फुलाची पत्ती रफ एकदम मोठी साईज झालेली आहे आणि कुठेही पत्तीला डाग वगैरे काही नाही आणि फुलांची बड साईज सुद्धा एकदम व्यवस्थित झालेली, शूट पण चांगले आणि दांडी पण फुलांची एकदम चांगली झालेली. जमिनीमध्ये तुम्हाला काय बदल वाटतं? जमीन भुसभुशीत झालेली आहे. आणि तुम्हाला आता म्हणजे इतरांपेक्षा तुम्हाला गुलाबाचे प्लॉट कसं वाटतं? माझा प्लॉट एकदम बेस्ट कंडिशनला आहे आता. जी दांडी नेट हाऊस, पॉली हाऊस मध्ये भेटते ती मला ओपन मध्ये भेटते. हो का? म्हणजे आता सरासरी म्हणजे तुमचं पॉलिहाऊसपेक्षा ओपन मध्ये खूप चांगलं भेट राहिलं. खूप चांगला माल निघतोय आता. असं. म्हणजे पत्ती वगैरे खूप एकदम स्टँडर्ड आहे, काय अडचण नाही. आणि फुटवाही चांगला आहे, सर्व काही व्यवस्थित येत आहे. धन्यवाद. तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? माझं तर म्हणणं सर्वांना हेच आहे का, हे ग्रीन प्लॅनेट कंपनीचे जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे ते सर्वांनी वापरले पाहिजे आणि सर्वांचा त्यामध्ये फायदाच होणार. काय होणार?